नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या 2024च्या पीक विम्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या अशा अपडेटमध्ये. तर अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांना असा प्रश्न होता की जे काही यादी ब्लेस झिरो दाखवत आहे तर आम्हाला पीक विमा मिळणार का, किंवा मिळणार तर तो कशा प्रकारे मिळणार, किंवा आम्हाला पीक विमा मिळालेलाच नाही, मिळाला तर तो थोड्या प्रमाणामध्ये मिळालेला आहे. तर आता सर्व शेतकऱ्यांना जो काही 100% पीक विमा आहे तो मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. तर ज्या शेतकऱ्यांना अगोदर 25% पीक विमा मिळालेला होता तर त्या शेतकऱ्यांना आता फायनली 100% पीक विमा जो आहे, म्हणजे उर्वरित 75% आणि वैयक्तिक क्लेमचा जो काही पीक विमा आहे तो मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. तर सर्व शेतकऱ्यांना आनंदाचा दिवस. जे काही आता मशागतीसाठी जी काही मदत लागणार होती, जी काही पावसाने नुकसान केलेलं होतं, तर त्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवरती आता नवीन पिकासाठी तर जे काही आता सरकारकडून अनुदान मिळणार आहे तर ते अनुदान कशा स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, किंवा कोणत्या कंपनीच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर जे काही 9 कंपन्यांमार्फत जो पीक विमा मिळणार आहे, तर तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये कोणती कंपनी कार्यरत आहे तर त्या कंपनीच्या माध्यमातून जो काही पीक विमा आहे तर तो पीक विमा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर हेक्टरी किती मिळणार आहे, कोणत्या पिकासाठी मिळणार आहे, कोणते जिल्हे पात्र आहे, किंवा कोणते जिल्हे अद्यापही प्रतीक्षेतच आहे, याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यांचं जे काही अपडेट आहे ते आज आपल्या समोर आलेलं आहे. तर तुम्ही 36 जिल्हे 72 बातम्या बघतात, परंतु त्या 72 बातम्यांमध्ये जी काही पीक विम्याची बातमी असते ती अवघी 1 ते 2 सेकंदाची असते, पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण 5 ते 6 मिनिटं पूर्ण पीक विम्यासंदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशी शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये निघू शकतो, किंवा तुम्ही का पीक विम्यापासून वंचित आहात याची सविस्तर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर चला मग. तर शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी 6 मे पासून पाऊस चालू झालेला आहे आणि तोही मोठ्या प्रमाणावरती चालू झालेला आहे आणि याच पावसाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. तर दरवर्षी 6 जून पासून पाऊस चालू होतो, तर यावर्षी 6 मे पासून पाऊस चालू झालेला आहे आणि बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे ना अतिवृष्टी किंवा गारपीट झालेली आहे, तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. तर या नुकसान भरपाईची जी काही मंजूर झालेली आहे तर ती नुकसान भरपाई आहे ती कोणत्या पिकासाठी मंजूर झालेली आहे, तर त्यामध्ये सर्वात जास्त जे काही नुकसान झालेलं आहे ते फळबागाचं किंवा भाजीपाल्याचं झालेलं आहे. तर त्यामध्ये प्रमुख पिकापैकी यामध्ये जे काही पिकं असले आपली गहू, बाजरी, ज्वारी, किंवा मग द्राक्ष बाग असेल किंवा फळबागा असेल, तर यामध्ये प्रमुख पिकांपैकी एक आहे. तर यामध्ये प्रधानमंत्री विमा फसल योजनेअंतर्गत सोयाबीन पिकासाठी हा जो काही पीक विमा आहे तो मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून तातडीने पीक विमा कंपन्यांना आदेश देऊन पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती वितरित करण्यात आलेली आहे. तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता की बीड जिल्ह्यामध्ये 35 कोटी रुपयांचा जो काही पीक विमा आहे तो काढण्यात आलेला होता. परत त्यामध्ये 26,500 हेक्टर सोयाबीन पिकांसाठी मंजुरी देखील देण्यात आलेली होती आणि याच पीक विमाधारक शेतकऱ्यांना आगाऊ विम्याची जी काही रक्कम आहे ती आजपासून वितरित होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. तर आजपासून तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जी काही राहिलेली उर्वरित पीक विम्याची रक्कम आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे. तर असे आदेश देखील राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. तर त्यानंतर उस्मानाबाद असेल तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा उस्मानाबाद, परभणी, त्याचबरोबर जाम, उंठा, बडेगाव, टाकळी, इंगळी, परभणी, त्याचबरोबर हातगाव, कासमपुरी, सावनी, हे जे काही ग्रामीण व शहरी भागांसह जिल्ह्याभरातील 36 विभागांमध्ये सोयाबीन पिकासाठी आगाऊ जो काही पीक विमा आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. तर ही रक्कम जी आहे ती लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे. त्यानंतर तर असे निर्देश देखील जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर लातूर जिल्हा असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लातूर, महनसा, ब्राह्मणी, बुद्रुकवाडी, धानोटा, ओढी, आडगाव, चारठाण, पूर्णा, कलेश्वर, चुडाव, कतलगाव, त्याचबरोबर पालम, चाटोती, वसमत, वाळून, कुष्टा इत्यादी जी काही गावं आहे तर या गावातील सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती आता
अगोदर 25% जी काही रक्कम वितरित केली होती, परंतु आता 75% जी काही रक्कम आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 2 दिवसामध्ये वितरित केली जाणार आहे. तर त्यानंतर देऊळगाव असेल, इटखेड असेल, चिखलठाणा, नाटेगाव, मानवत, कोहुळी, तापोळी, त्याचबरोबर खुर्द, दाभोळगाव, गंगाखेड, त्याच्यानंतर महतपुरी, मातनी, तामसगाव, त्यानंतर पिंपळदरी असेल, त्याचबरोबर सोनपेठ असेल, आवळगाव, सेलगाव, वडगाव. तर अशी जी काही गावं आहेत त्या गावांमध्ये सुद्धा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सुद्धा जी काही पीक विम्याचं रक्कम आहे ती रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. त्यानंतर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने व्यापक पीक विमा संरक्षणासह जी काही संपूर्ण राज्यभरामध्ये अतिवृष्टी अनुदान जाहीर केलेलं आहे, तर त्यामध्ये तर असे जे काही ग्रस्त शेतकरी आहेत तर त्यांचे नुकसान भरपाई देण्याची देखील विनंती केलेली आहे. तर यामध्ये जे काही अतिवृष्टीचे जिल्हे होते तर असे 22 जिल्ह्यांचा अपडेट आपण बघितलेला आहे. तर आता त्या 22 जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या कंपन्या कार्यरत आहे तर त्या कंपन्यांच्या माध्यमातून जो काही पीक विमा आहे तो तुमच्या मार्फत पोहोचणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपली SBI जनरल इन्शुरन्स कंपनी असेल तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान वितरित केलं जाणार आहे. त्यानंतर HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या कंपनी सुद्धा जिथं कार्यरत आहे तर त्या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जो काही पीक विमा आहे तो त्या जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाणार आहे. त्यानंतर तर ही जी कंपनी आहे तर या कंपनीमध्ये वाशिम असेल, बुलढाणा असेल, सांगली असेल, नंदुरबार, बीड आणि जे काही जिल्हे असतील तर त्या जिल्ह्यामध्ये ही जी कंपनी कार्यरत आहे. तर या कंपनीच्या माध्यमातून तेथील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तो पीक विमा वितरित केला जाणार आहे. त्यानंतर ICI जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा परभणी असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, त्याचबरोबर बीड असेल, असे ज्या काही कंपन्या जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा या कंपनीच्या माध्यमातून पीक विमा दिला जाणार आहे. त्यानंतर पुढची जी कंपनी आहे पीक विमा इन्शुरन्स कंपनी, तर या तोडा मंडल जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जवळपास जी काही आहेत म्हणजे संभाजीनगर असेल किंवा जे काही जिल्हे असतील तर त्या जिल्ह्यांच्या माध्यमातून हा पीक विमा दिला जाणार आहे. तर त्यानंतर युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जालना असेल, गोंदिया असेल, सोलापूर असेल, हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्याच्या माध्यमातून त्या कंपनीच्या माध्यमातून त्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा आहे तो वाटप केला जाणार आहे. तर हेक्टरी 30,000 पासून तर ते 5 ते 5.5 हजारापर्यंत जसं जसं पिकाचे नुकसान झालेले असेल तर तसं तसं त्या हेक्टरवरती तो पीक विमा वितरित केला जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं 22 जिल्ह्याचं महत्त्वाचं असं अपडेट. तर हेक्टर किती मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाणार आहे किंवा कोणत्या कंपनीच्या मार्फत मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण पूर्ण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.